सो माझ्या लाडक्या बाल मित्रांनो, वेलकम बॅक टू द फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी. अ सिम्पल वे टू फॉल इन लव्ह विथ फिजिक्स. वी आर लर्निंग इलेक्ट्रोस्टॅट्स. कुलोमचा लॉ वी आर डन. 1/4 पाई एप्सिलॉन Q1 Q2 बाय R स्क्वेअर. त्यातला तो जो एप्सिलॉन होता त्याचं डिस्कशन आपल्याला आता सुरू करायचं बेटा. दॅट एप्सिलॉन ग्रीक लेटर I have tried giving its meaning that it permits its own field to oppose the interaction between charges. काल आपण कोलंबियन फोर्स पाहिला बेटा. समजा एक चार्ज प्लस आहे, सपोज हिअर इज प्लस क्यू, हिअर सपोज वी हॅव प्लस क्यू वन आणि प्लस Q2. व्हॉट इज दिस एप्सिलॉन? जेव्हा कुलोमने हा लॉ इस्टॅब्लिश केला बेटा, ठीक आहे, तर मीडियम आहे की नाही, असेल तर कोणतं, नसेल तर देर इज व्हॅक्युम. ह्या दोन गोष्टींवरती बघ, एका स्ट्रेट लाईन मध्ये हे चार्जेस एकमेकांवरती फोर्स अप्लाय करतात. समजा मी ही कंडिशन घेतली आणि एक दुसरी घेतो बेटा की हा प्लस Q1 आहे, लेट अस से हा Q2 मायनस आहे. जेव्हा प्लस आहे तर हा त्याला ढकलणार. सो फोर्स विल बी दिस वे, फोर्स ऑन 2 ड्यू टू 1. आणि इथं यू पीपल नो दॅट फोर्स ऑन 1 ड्यू टू 2 असं म्हटलं मी, तो याला ढकलणार. ठीक आहे. अच्छा, ह्या केसमध्ये काय होईल बेटा? ह्या केसमध्ये एक पवित्र रिश्ता तयार होईल. हा प्लस आहे, हा मायनस आहे, हा त्याला अट्रॅक्ट करेल, हा त्याला अट्रॅक्ट करेल. सो फोर्स ऑन द सेकंड ड्यू टू 1, अच्छा, तो ह्याला अट्रॅक्ट करेल, राईट. सो फोर्स ऑन 1 ड्यू टू 2, both are attracting, here they both are repelling. Very basic thing. मुद्दा असा आहे, द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन बिटवीन 2 पॉइंट इलेक्ट्रिक चार्जेस which are separated by the distance, you can say r. ठीक आहे ना, they are separated by the distance r. तर आपण हा फॉर्म्युला पाहिलेला आहे की बेटा F is K Q1 Q2 by R square, where this K was found to be 1/4 pi epsilon Q1 Q2 by R square. हे सगळं कुलोम काकांनी केलं. कोणी केलं बेटा? फॉर वी पीपल दिस वॉज डन बाय कुलोम. ठीक आहे. याच्यात हा जो एप्सिलॉन आहे, आता हा झाला ऍक्च्युअल फॉर्म्युला. तर बेटा हा जो एप्सिलॉन आहे, हे लेटर एप्सिलॉन, ठीक आहे ना, दिस इज मीन बाय परमिटिव्हिटी. ओके, दिस इज मीन बाय परमिटिव्हिटी. ठीक आहे सर, व्हॉट इज दिस परमिटिव्हिटी? ठीक आहे. आता जेव्हा हे जे दोन फोर्सेस आहेत ह्यांच्यामध्ये काहीतरी मीडियम असणारे किंवा नसणारे याने फरक पडणारे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स जेव्हा होता, दोन मासेस जेव्हा घेतले होते ते हिवनली बॉडीज होत्या. ठीक आहे ना. तुमच्या मनात क्वेश्चन असेल, सर न्यूमेरिकल सोडवताना तर मग एक ब्लॉक 5 kg, एक ब्लॉक 7 kg मधलं डिस्टन्स काहीतरी देऊन आम्हाला कॅल्क्युलेट करायला लावतात, त्या कुठे हिवन बॉडीज असतात ग्रॅव्हिटेशन मध्ये? तर बेटा इट इज फॉर टेस्टिंग यू पीपल ओनली. इट इज फॉर टेस्टिंग यू पीपल ओनली. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ऍक्च्युअली फॉर द हिवनली बॉडीज. ठीक आहे ना. ग्रॅव्हिटेशन लॉ हिवनली बॉडीसाठी आहे, कुलोम्बचा लॉ पॉइंट चार्जेस साठी आहे. तर तिथे हिवनली बॉडीज मध्ये अजिबात फरक नाही पडत मीडियमचा, पण इथे मीडियमचा फरक पडतो, आहे किंवा नाही. तर मग आता बघ बेटा, लक्ष दे, ह्या दोघांच्या मध्ये काहीतरी एखादं मीडियम असेल. समजा मी बोललो की वॉटर आहे, ठीक आहे ना बेटा. समजा हे दोन चार्जेस उचलून पाण्यात ठेवले, ठीक आहे ना, किंवा हे दोन चार्जेस उचलून ग्लास मध्ये ठेवले बेटा. कुठे ठेवले? सपोज दे आर केप्ट इन द मीडियम विच इज ग्लास. आता फरक पडणार आहे ना. वॉटर असेल, ग्लास असेल. वी हॅव ऑलरेडी ऑब्झर्व दिस पर्टिक्युलर थिंग. मी तुम्हाला पाथ डिफरन्स, एक्स्ट्रा पाथ डिफरन्स फ्रॉम द ग्लास स्लॅब शिकवला होता. लाईटचा रे जेव्हा जातो, हवेतनं जाईल किंवा व्हॅक्युम मध्ये जाईल, तर आपण त्याचा जो स्पीड आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. लाईट पळते 3 लाख किलोमीटर पर सेकंद, सेकंदाला 3 लाख. इतका खतरनाक स्पीड आहे. परंतु बालमित्रांनो, हाच स्पीड जेव्हा लाईट एखाद्या ग्लासच्या स्लॅब मधून ठीक घुसते, तर बेटा जेव्हा लाईट ग्लासच्या स्लॅब मधून जाते तर तिच्या थिकनेस वरती इट इज ऑल्सो डिपेंडंट. आणि तो जो एक्स्ट्रा पाथ डिफरन्स आहे, जर का ती काय म्हणतो आपण, जर का थिकनेस टी असेल, जर का थिकनेस टी असेल, लेट्स अज्युम की बेटा थिकनेस जर का टी आहे, तर वी हॅव कॅल्क्युलेटेड दॅट एक्स्ट्रा पाथ डिफरन्स. आर यू अंडरस्टँडिंग? तसं
लाईटला सुद्धा एक्स्ट्रा पाथ ट्रॅव्हल करावा लागतो, म्हणण्यापेक्षा ती मागे पडते अपोजिशन बिकॉज ऑफ द मीडियम. तर मी त्याचा फील काय दिला होता की आपण नॉर्मल रस्त्याने मस्तपैकी बोलतोय टकू 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 टकू, आणि मी आता तुम्हाला बोललो की पाण्यात न पळा, अपोजिशन येणार आहे. मी जर का तुम्हाला बोललो की बाबा ग्लास मधून पळा, तर पळायला ग्लास मधनं अपोजिशन आहे. एक्झॅक्टली इन द सिमिलर फॅशन बाल मित्रांनो, ही जी परमिटिव्हिटी आहे, नावात तर परमिशन दिसते, परमिटिव्हिटी परमिट करणे, परमिशन दिसते, पण ऍक्च्युअल मध्ये ते स्वतःला परमिट करतं फील्ड. इट परमिट्स इट्स ओन फील्ड. वॉटर असेल, ग्लास असेल, जे असेल, इट परमिट्स इट्स ओन फील्ड टू अपोज द इंटरॅक्शन बिटवीन द चार्जेस. आर यू अंडरस्टँडिंग? सिनेरिओ इज व्हेरी क्लिअर. परमिटिव्हिटी मध्ये परमिशन आहे, पण द फील इट्स वर्क इज लाईक विलन. हिरो सारखं नाही, त्याचं काम विलन सारखं आहे. ते स्वतःपुरतं काम करेल, ते इंटरॅक्शनला डिक्रीज करायचं काम करेल. फॉर्म्युल्याच्या हिशोबाने मस्तपैकी कळून जाईल बेटा. लुक ॲट द फॉर्म्युला प्लीज अँड यू कॅन ऑब्झर्व ओव्हर हिअर की बेटा एफ इलेक्ट्रोस्टॅटिक, जर का मी दोन फंडामेंटल चार्जेस घेतले 4 पाय, आणि हे आर डिस्टन्स जर का सेम ठेवलं नाही का, यांना एकदा एअर मध्ये ठेवलं, एकदा वॉटर मध्ये ठेवलं, एकदा ग्लास मध्ये ठेवलं, आणि दोघांमध्ये डिस्टन्स सेम सेम ठेवलं, तर बाल मित्रांनो, इफ यू ऑब्झर्व इट इज, अरे डिस्टन्स नाही राव, ऍप्सिलॉन घ्यायचं ना मला, बाकी सगळं सेम ठेवलं. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ऍप्सिलॉन. इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ऍप्सिलॉन. म्हणजे हे ऍप्सिलॉन काय बेटा, हे वॉटर जे काय असेल तुमचं मीडियम वरती डिपेंडंट, तर हे ऍप्सिलॉन इन्क्रीज होईल तर इंटरॅक्शन डिक्रीज होईल. ऍप्सिलॉन इन्क्रीज होईल तर फोर्स डिक्रीज होईल. व्हेरी सिम्पल थिंग, ठीक आहे ना. सो इट इज परमिटिंग इट्स ओन फील्ड टू अपोज द इंटरॅक्शन बिटवीन द चार्जेस. मग तुम्ही म्हणाल सर हा ऍप्सिलॉन कमी केला तर फोर्स ज्यादा, यस सर, पण प्रत्येक पर्टिक्युलर फील्डचं एक वेगळं वेगळं अपोजिशन असेल ना, सो ते आपल्या हातात नाही कमी करायचं, बट त्याचा फील आहे की ही जे ऍप्सिलॉन आहे ही इंटरॅक्शन म्हणजेच फोर्सला काय करणार आहे बेटा, कमी करणार आहे. इज दॅट ओके? चलो, सो हे जे ऍप्सिलॉन आहे ही परमिटिव्हिटी आहे. चला आता पुढे, मग सगळ्यात कमी परमिटिव्हिटी कशाची? परमिटिव्हिटी ऍक्च्युअली मी तुम्हाला विचारलं कमी पाहिजे की जादा पाहिजे, तुम्ही मला सर कमी पाहिजे. मग सगळ्यात कमी कोणाची? ओके, ही परमिटिव्हिटी सर्वात कमी कोणाची? गेटिंग? तर बेटा जेव्हा काहीच नाहीये, म्हणजे लाईक व्हॅक्युम, फ्री स्पेस, तर तिथंच कमी असेल ना, कारण तिथं अपोजिशन काही नाहीच आहे. सो सर्वात कमी परमिटिव्हिटी कोणाची असेल, तर ती असेल बेटा परमिटिव्हिटी. आन्सर इज परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस किंवा व्हॅक्युम. ओके, आन्सर इज बेटा परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्युम. ओके बेटा, हे जे व्हॅक्युम आहे ना, यालाच तुम्ही काय म्हणता, फ्री स्पेस. बेटा येस ऑर नो? व्हॅक्युम किंवा फ्री स्पेस. सर व्हॉट इज दॅट व्हॅल्यू? तर बेटा दॅट व्हॅल्यू इज, पाठ करायचे आपल्याला, 8.85 इंटू 10⁻⁻12. सर व्हॉट अबाउट एसआय युनिट अँड डायमेन्शन? बाल मित्रांनो, ह्या दोन्ही गोष्टी येऊ शकतात. एसआय युनिट कोणी नाही विचारणार, पण डायमेन्शन विचारतील. ही व्हॅल्यू पाठ करा. मी युनिट तुम्हाला काढून देतोय बघ, फॉर्म्युला बघ. आता हे 1/4 पाहिजे कॉन्स्टंट आहे, कोणाच पाहिजे बघ, ऍप्सिलॉनचं पाहिजे. कोणाच पाहिजे? ऍप्सिलॉनचं पाहिजे. मग ऍप्सिलॉनला वरती घे, फोर्सला खाली घे. आय रिपीट, इकडे बघ, ऍप्सिलॉनला वरती घे, फोर्सला खाली घे. घेतला? हा, फोर्स आणि आर स्क्वेअर आली इथं आता, आणि वरती Q1 Q2, क्यू चार्ज आहे ना, कुलोम 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 स्क्वेअर भागिले फोर्स इज इन न्यूटन, न्यूटन मीटर स्क्वेअर. कम ऑन, कुलोम 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 स्क्वेअर. अरे ऍप्सिलॉन वरती आला, हा खाली आला, कुलोम 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 स्क्वेअर भागिले फोर्स इज इन न्यूटन ना, डिस्टन्स इज इन मीटर, कुलोम्ब स्क्वेअर पर न्यूटन मीटर स्क्वेअर. गेटिंग? सो बच्चा, कुलोम्ब स्क्वेअर पर न्यूटन मीटर स्क्वेअर. काही वेळा न्यूमरिकल मध्ये असं देतात ना, कुलोमच्या डोक्यावर 2, बरं का, डॅश, एनच्या डोक्यावर -1, एमच्या डोक्यावर -2. आय होप यू आर क्लिअर. ठीक आहे, स्क्रीनशॉट घे. समजा आपल्याला आपलं नशीब खूप चांगलं असेल आणि नीटच्या एक्झाम मध्ये, जेईच्या एक्झाम मध्ये असं अशक्य आहे, पण नीटच्या एक्झाम मध्ये जर का विचारलं की व्हॉट आर द डायमेन्शन्स ऑफ ऍप्सिलॉन नॉट, तर तुम्ही लगेच म्हणणार आहे गुरुजी मोगॅम्बो खुश हुआ. डायमेन्शन विचारायला किती किरकोळ गोष्ट असते, त्यासाठी फक्त फॉर्म्युले पार्ट. जे रट्टेबाजीवाले स्टुडंट आहे दे विल बी हॅप्पी. ठीक आहे, फॉर्म्युला पार्ट आहे, त्याचं युनिट पार्ट आहे, यू कॅन डिराईव्ह दी डायमेन्शन्स. चला मला काढायचे एप्सिलॉन नॉटचे डायमेन्शन्स. गेटिंग? चल, डायमेन्शन्स ऑफ
ऍप्सिलॉन किंवा ऍप्सिलॉन नॉट काही फरक नाही पडत. ठीक आहे ना, मी सिम्पली ऍप्सिलॉन लिहितो. ठीक आहे, काही फरक नाही, काहीच अडचण नाही. चलो पटकन कसं काढूया. तर बेटा कुलोम्ब स्क्वेअर पर न्यूटन मीटर स्क्वेअर. कुलोम्ब स्क्वेअर बेटा तो जो चार्ज आहे ना, तो तुम्हाला मी आधी सांगितलंय, करंट इज द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. बरोबर का नाही बेटा? येस ऑर नो? मग तुमचा जो क्यू आहे त्या क्यू ला आयटी लिहिणार ना तुम्ही. दिस इम्प्लाइज क्यू विल बी आयटी. आता परत याच्यात काही कन्फ्युजन नकोय, राईट? मला सांग बेटा, स्टेप बाय स्टेपच येतो, इकडे बघ. ही जी ऍप्सिलॉन आहे ना, ऍप्सिलॉन, ह्या ऍप्सिलॉनला मी जर का फॉर्म्युल्याच्या टर्म्स मध्ये लिहायचं म्हणलं तर कसं लिहिणार बेटा? 1/4 पाय कॉन्स्टंट, बरं का, Q1 Q2 भागिले हा एफ इकडे येईल, एफ इंटू आर स्क्वेअर. हा झाला ऍप्सिलॉनचा फॉर्म्युला. 1 आणि 4 पाय ते बिचारा कॉन्स्टंट आहे, त्याचा डायमेन्शनचा संबंध नाही. डायमेन्शन येणार तर टिक 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 ह्या चौघांना. मग आता बघा, लक्ष दे, दिस इज इक्वल टू ऍप्सिलॉनचे डायमेन्शन इज इक्वल टू, हा आता क्यू इज आयटी, क्यू इज आयटी. सो एका क्यू चे डायमेन्शन काय येणार बेटा? आय च्या डोक्यावर 1, टी च्या डोक्यावर 1. करंट इज मेजर्ड इन एम्पियर, सो ई च्या डोक्यावर 1, टी फॉर टाइम, टी च्या डोक्यावर 1. क्यू इज आयटी, आय इज करंट, एम्पियर च्या डोक्यावर 1, टी च्या डोक्यावर 1. हे एका चार्ज साठी झालं, Q1 साठी. चला दुसऱ्यासाठी सेम सेम, A1 T1 टी फॉर टाइम, राईट, भागिले फोर्स. पार्ट पाहिजे इथं, पाप लागेल, पाप. फोर्सचे पार्ट नसेल तर L1 M1 T-2 झालं. आणि आर स्क्वेअर, आर डिस्टन्स आहे, डिस्टन्सचा स्क्वेअर, लेंथच्या डोक्यावर 2. फिनिश. सिम्प्लिफाय करा, वी आर डन. एल एम टी असले, एलच्या डोक्यावर टचुक टचुक, इथं कोणीच नाही, 1 आणि 2 किती झाले? खाली 3, वर आले तर -3. चला एमच्या डोक्यावर खाली एकटाच एम, वर आला -1. चला टीच्या डोक्यावर वरती बघ 1 आणि 1 2, खालचे -2 0. अरे नाही, खालचा -2 वरती जाऊन +2 होईल. सो ते 2 आणि हे 2 होतील 4. आणि खाली कोण उरला? एम्पियर च्या डोक्यावर 2. अरे बघ ना, हा एक आणि हा एक. यू आर फिनिश्ड अँड यू आर डन विथ द डायमेन्शन्स ऑफ ऍप्सिलॉन नॉट. चला एकदा स्क्रीनशॉट घ्या. ओके, पुढची कन्सेप्ट आहे रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. फिजिसिस्ट लोकांनी ही कन्सेप्ट आणली फॉर कंपॅरिझन. आपल्याला मगाशी कळालं सगळ्यात कमी परमिटिव्हिटी कुणाची असते? फ्री स्पेस किंवा व्हॅक्युमची, कारण तिथं सगळ्यात कमी पोझिशन आहे, मॉलिक्युल्सच नाही आहेत. सो दोन चार्जेस मस्तपैकी इंटरॅक्ट होतील. बट एखाद्या मीडियम मध्ये काय होणार आहे? अपोजिशन पिक्चर मध्ये येणार आहे. सो हाऊ टू कम्पेअर? सोबतच्या एप्सिलॉन आर ही रिलेटिव्ह परमिटिव्हिटी कन्सेप्ट, इट इज द रेशो ऑफ परमिटिव्हिटी ऑफ एनी मीडियम, कुठल्याही मीडियमची परमिटिव्हिटी भागिले परमिटिव्हिटी ऑफ एनी अदर मीडियम. ओके, ठीक आहे. सो बेटा एप्सिलॉन आर इज द परमिटिव्हिटी ऑफ एनी मीडियम. मी नुसता एप्सिलॉन लिहू शकतो, पण सफिक्स यम लिहितो फॉर मीडियम, अपॉन परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्यूम किंवा फ्री स्पेस. दॅट्स इट. ठीक आहे, ओके. हा झाला विषय रिलेटिव्ह परमिटिव्हिटीचा. याच्यातनं मला एक गोष्ट कळते बेटा, की कुठल्याही मीडियमची परमिटिव्हिटी. ओके, कसं लिहू? एप्सिलॉन बेटा ऑफ एनी मीडियम, एप्सिलॉन ऑफ एनी मीडियम इज ऑलवेज ग्रेटर दॅन एप्सिलॉन ऑफ द फ्री स्पेस किंवा व्हॅक्यूम. ओके, सो एप्सिलॉन ऑफ एनी मीडियम इज ऑलवेज ग्रेटर दॅन एप्सिलॉन ऑफ व्हॅक्यूमला मी नॉट लिहितो, काय जसं 2-3 प्रकारे लिहितोय तुला कळण्यासाठी, की कुठल्याही मीडियमची व्हॅक्यूम पेक्षा तर 101% परमिटिव्हिटी जास्तच असणार आहे. ओके, अच्छा. दुसरी गोष्ट बेटा, फोर्सच्या फॉर्म मध्ये आपण हे रिलेशनशिप जरा थोडस अंडरस्टँड करू, थोडी मजा येईल आपल्याला. आपल्याला माहिती बेटा, जो फोर्स आहे, मी आता लिहितो फॉर मीडियम. ओके बेटा, फॉर मीडियम मी फोर्स लिहितो, कोलंबियन फोर्स K Q1 Q2 by R square, so 1/4 pi epsilon. मीडियम में सफिक्स एम लावतो, Q1 Q2 by R square. डन. फॉर फ्री स्पेस असं लिहितो बेटा मी, किंवा फॉर व्हॅक्यूम, फॉर व्हॅक्यूम फोर्सचा फॉर्म्युला काय होईल बेटा? 1/4 पाय. व्हॅक्यूम साठी काय होईल? एप्सिलॉन नॉट, आहे की नाही? बर, Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर. चला आता मी काय करतो, दोघांचा रेशो घेतो बेटा. माझं टार्गेट आहे की मला रिलेटिव्ह परमिटिव्हिटीच्या टर्म्स मध्ये 2 फोर्सेस पाहिजेत. बर, मग मी काम करू, EM अपॉन E नॉट यायला पाहिजे. हा
अपॉन हा. तर मी इथून एक म्हणू सिम्पली की बाबा फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एप्सिलॉन एम. अरे बघ ना, या दोन्ही टर्म बाकी दोघांच्या मध्ये सेम सेम आहे ना, 1/4 पाय आणि Q1 Q2 बाय आर स्क्वेअर सेम सेम आहे. अच्छा, इथून काय म्हणू बेटा, फोर्स याला सफिक्स काय लिहू, मीडियम आहे ना, तर सफिक्स लिहितो मी मीडियम. व्हॅक्युम आहे ना, सफिक्स लावतो नॉट. ठीक आहे ना, मीडियम आणि नॉट, काही अडचण नाही. किंवा तुम्हाला व्हॅक्युम म्हणायचं असेल तर व्हीएसी असं लिहू. काय लिहू, व्हीएसी व्हॅक्युम असं लिहू, व्हॅक्युम. चलो ठीक आहे. फोर्स इन द व्हॅक्युम विल बी इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एप्सिलॉन नॉट. झालं, मी दोन मस्तपैकी इनव्हर्सली प्रोपोर्शनल वाले रेशो दिले की फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एप्सिलॉन, हे आपल्याला माहिती आहे. अच्छा, मग आता बेटा मला रेशो घ्यायचा आहे ईएम, सॉरी ई बोलू चुकून, एप्सिलॉन एम अपॉन एप्सिलॉन नॉट. काय घ्यायचं, एप्सिलॉन एम अपॉन एप्सिलॉन नॉट. तर बेटा मी याला पुन्हा अजून असं लिहितो, एप्सिलॉन एम इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एफ एम. काय नाही राव, याला इकडे घेतलं, याला इकडे घेतलं. चला इथं काय लिहू, एप्सिलॉन नॉट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू फोर्स इन द व्हॅक्युम. बस जितकं सिंपल होईल मी करण्याचा प्रयत्न करतो. मला एप्सिलॉन एम भागिले एप्सिलॉन नॉट मांडायचंय बरं का, फोरच्या टर्म्स मध्ये. तर इथपर्यंत आय होप मस्त पैकी तुम्ही आले. आता लक्ष द्या इथं, ठीक आहे. चला, सो एप्सिलॉन एम भागिले एप्सिलॉन नॉट. ओके, नाव एप्सिलॉन एम अपॉन एप्सिलॉन नॉट इज इक्वल टू हा भागिले हा जर का केला तर काय होईल बेटा, इनवर्स आहे ना. हा, मग मीडियम वाला फोर्स खाली जाईल आणि व्हॅक्युम वाला वरती येईल. व्हेरी इझी. अरे कळलं का नाही, कळलं नाही कळालं, अजून एक स्टेप वाढवतो, अजून एक स्टेप वाढवतो. हे बघ, एप्सिलॉन एम ला 1/f लिहू, 1/f इन द मीडियम लिहू, भागिले एप्सिलॉन नॉट ला 1/f इन द व्हॅक्युम लिहू. क्लिअर आहे, झालं. आणि आता फायनली मी असं लिहू, एप्सिलॉन एम अपॉन एप्सिलॉन नॉट इज द रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. अरे बाबा बरोबर का नाही. आता एक भागिले एफ एम, फोर्स इन द मीडियम आला डिनॉमिनेटरला, आणि एफ इन द व्हॅक्युम डिनॉमिनेटर वरती जाईल ना राव. एफ इन द व्हॅक्युम, फोर्स इन द व्हॅक्युम भागिले फोर्स इन द मीडियम. डन. याला मी असंही म्हणू शकतो, एफ नॉट अपॉन एफ एम, जसं लक्षात ठेवायचं ठेवा. ठीक आहे. तर मला ऑब्झर्व काय झालं की रिलेटिव्ह परमिटिव्हिटी हा जो रेशो आहे, परमिटिव्हिटी इन द एनी मीडियम टू द परमिटिव्हिटी इन द फ्री स्पेस किंवा व्हॅक्युम च्या हिशोबाने मला एक गोष्ट कळाली की बेटा फोर्स इन द मीडियम, बरं का, मी इथं जागा सेव्ह करून असं लिहितो, देअर फोर्स इन द मीडियम एफ मीडियम इज इक्वल टू फोर्स इन द व्हॅक्युम भागिले एप्सिलॉन आर. म्हणजे रिलेटिव्ह परमिटिव्हिटी हा एक असा फॅक्टर आहे बेटा जो डिक्रीजेस फोर्स इन द मीडियम, फोर्स इन द मीडियम विच वॉज प्रिव्हियसली फोर्स इन द व्हॅक्युम. नाही कळलं, मी माझ्या भाषेत लिहितो, एकदा स्क्रीनशॉट घ्या, मी सिंपल भाषेत याला लिहितो. बेटा एप्सिलॉन आर हा असा फॅक्टर आहे, बघ ना फॉर्म्युल्यातनं मला एप्सिलॉन आर रिलेटिव्ह परमिटिव्हिटी हा एक असा फॅक्टर आहे की बाबा दोन चार्जेस, आपण काय करू माहिती का, आपण चित्र काढू, फील घेऊ, आपण अंडरस्टँड करू ही गोष्ट आहे बघा. हा जो रिझल्ट आहे, समजा दोन चार्जेस आहेत, हा प्लस Q1 आणि हा प्लस Q2, बरं का. सध्या या दोघांमध्ये कोण आहे, काहीच नाही, आपण म्हणून व्हॅक्युम. काय बेटा, व्हॅक्युम म्हणजे नथिंग इज देअर. सो हा त्याला रिपेल करतोय, तो याला रिपेल करतोय, हे सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे. आता काय केलं बेटा मी, हा प्लस Q1 आणि हा प्लस Q2, फक्त दोघांमध्ये एक मीडियम टाकलं. काय टाकलं बेटा, मीडियम टाकलं, लाईक वॉटर ग्लास, काय जे असेल दिलेलं असेल लाईक दॅट. ठीक आहे. सध्या हा सुद्धा याला रिपेल करतोय, हा सुद्धा, याच्यात काही टेन्शनच नाही. पण एकदा व्हॅक्युम आणि एकदा मीडियम ही जी कंपॅरिझन आहे, तर मी म्हणू शकतो फोर्स इन द मीडियम, इथे बघ ना, फोर्स इन द, दिस इज द फोर्स इन द व्हॅक्युम, दिस इज द फोर्स इन द मीडियम. फोर्स इन द मीडियम काय झाला, डिक्रीज झाला ना, कारण फोर्स इन द व्हॅक्युम सपोज 10 न्यूटन आहे, किती आहे, आपण म्हणू 100 न्यूटन आहे, समजा हा 100 न्यूटन आहे, आणि पाणी असेल तर पाण्यासाठी रिलेटिव्ह परमिटिव्हिटी असते 80 किंवा 81, अप्रॉक्सिमेटली 80 किंवा 81. तो 100 भागिले 80 करा ना तुम्ही. हे बघ ना, फोर्स इन द व्हॅक्युम समजा 100 होता, तर तुम्ही पाणी टाकल्यामुळे पाण्याच्या रिलेटिव्ह परमिटिव्हिटीला तुम्ही काय केलं, म्हणजे 80 ने डिवाइड केलं, 100 भागिले 80, 100 ला 80 ने भागलं, कमी झालं ना, हा फोर्स कमी झाला ना बाय 80.
क्लियर आहे. सो epsilon r relative permittivity is factor by which बरं का, ज्याच्यामुळे by which force in vacuum gets reduced. It is the factor by which dividing na by which force in the vacuum gets reduced in medium. कुठे? मीडियम मध्ये. फोर्स व्हॅक्यूम मध्ये जो काही आहे रिड्यूस झाला मीडियम मध्ये. कशाने? तर बाय धिस फॅक्टर, बाय epsilon r फॅक्टर. तर बाल मित्रांनो, सुपरपोजिशन प्रिन्सिपल ऑफ द चार्जेस, जसं आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्ह चॅप्टर शिकलेलो आहे. वेव्ह सुपरपोजिशन पाहिलं, एका पॉइंटला पहिली वेव्ह आली, दुसरी वेव्ह आली, सुपरपोजिशन झालं. तर त्याच पद्धतीने बरं का, जसं की बाबा फोर्सेसच्या बाबतीत थोडा फील येऊ शकतो ना आपण, नाही का. समजा गाडी बंद पडली असेल आणि त्याला 2, 3, 4 जण असे तुम्ही ढकलताना पाहता, तर सगळेजण मस्तपैकी एका डायरेक्शन मध्ये ढकलतात. कसं झालं? 4 जण आहे, काय मजा येईल. 2 जण इकडून ढकलतायत आणि 2 जण त्या गाडीला फ्रंटने असं ढकलतायत. काय होईल? व्हिडिओ शूटिंग होईल, तो व्हिडिओ व्हायरल होईल. ठीक आहे ना. सो बेटा, सगळे फोर्सेस एका डायरेक्शन मध्ये असतील तर सगळ्या फोर्सेसची काय होते? ऍडिशन होते ना. रस्सी खेचवाला फील आहे बघ, टग ऑफ वार असं बोलतात त्याला. एक साइड इकडनं खेचतीये, एक साइड इकडनं खेचतीये आणि अजून कोणीच जिंकलेलं नाहीये. तर तुम्ही काय म्हणणार? फोर्सेस आर बॅलन्स्ड. ठीक आहे. हा, पण ही साइड जिंकली, टँग म्हणजे काय झालं? हा फोर्स ज्यादा आणि हा फोर्स कमी पडला आहे की नाही. रिझल्टंट नेट इकडे आला इन दिस वे. बर, समजा एखाद्या ऑब्जेक्टला एकाच वेळी 3 ते 4 जण ढकलतायत, 5, 7, 25 जण किती पण ढकलू शकतात, राईट. सो नेटवाला फील सेम फिजिक्स मधला, जसा आपल्या स्केलर्स अँड वेक्टर्स आपण शिकत होतो मॅथमॅटिकल मेथड्स, एक्झॅक्टली दॅट टाइप रिझल्टंट द्यायचा. फक्त इथं काय बेटा लक्ष दे, वेन नंबर ऑफ द फोर्सेस आर इंटरॅक्टिंग, रिझल्टंट ऍट एनी पॉइंट इज द सम ऑफ द फोर्सेस ड्यू टू अदर चार्जेस. समजा एकटा बिचारा पॉइंट चार्ज असेल तर त्याच्या अवतीभोवती इलेक्ट्रिक फील्ड असेल. एकापासून सुरू करू आपण, खेळ एकापासून सुरू करू. सो बाल मित्रांनो, सपोज हा प्लस Q1 चार्ज माझ्याकडे एकटा, ओके. तर याच्या अवतीभोवती स्वतःच काय फील्ड आहे, हा इलेक्ट्रिक फील्ड लाईन सोडणार आहे. याच्या जवळ मी दुसरा एक आणला, बरं का. याच्या फील्ड मध्ये मी अजून एक चार्ज आणला. कोण आणला? सेकंड, पॉझिटिव्हच आहे. ठीक आहे सर, पॉझिटिव्हच का? अरे काही अडचण नाही राव, निगेटिव्ह आणला ओके. पण आपण सुरुवातीला पॉझिटिव्ह घेऊ. चला, हा त्याला ढकलणार. येस ऑर नो? येस सर. आपल्याला माहिती आहे काय इकडं. सो कॅन आय राइट फोर्स ऑन 2 ड्यू टू 1. हा याला ढकलणार, कारण रिपल्सिव्ह फोर्स ऑन 1 ड्यू टू 2 अलॉंग द लाईन. ठीक आहे ना. हे तर आपल्याला माहिती आहे. आणि दोघांमध्ये डिस्टन्स आर आहे. ओके सर. आता सुपरपोजिशन मीन्स व्हॉट? मी अजून एक तिसरा चार्ज आणला. काय केलं बेटा? मी अजून एक पिक्चर मध्ये तिसरा चार्ज आणला, इथं ठेवला. प्लस, चल मायनस आणतो आता. मी मायनस आणला. काय आणला बेटा? मायनस आणला, मायनस. ओके. आता बेटा हा जो निगेटिव्ह आहे हा, बर पहिली गोष्ट म्हणजे एक ऑलरेडी प्लस चार्ज आहे, दुसरा एक प्लस आणलाय, याचं एक फील्ड आहे, त्याच्या फील्ड मध्ये याला आणलं, याने त्याला रिपेल केलं, त्याने याला रिपेल केलं. सो ऑलरेडी फील्ड इज देअर. त्या फील्ड मध्ये आपण अजून एक हा आणला. आता हा काय करेल? म्हणण्यापेक्षा अरे दोघं खुश होतील. मोगॅम्ब खुश व्हा, बरं झालं आम्ही दोघं प्लस होतो, वैताग आला होता, एक मायनस आला, दिल खुश हो गया. आता काय होईल? हा याला अट्रॅक्ट करील, हा पण याला अट्रॅक्ट करील, हा याला अट्रॅक्ट करेल, हा पण याला अट्रॅक्ट करेल. अरे हा काही अन्याय थोडी करणार आहे. हा काय म्हणाल? अरे काय अडचण आहे, बाय 1 गेट 2. ठीक आहे ना. बाय 1 गेट 2 ऑफर लागू होईल आणि हा याला अट्रॅक्ट, परत एकदा हे बघ, हा याला पण अट्रॅक्ट करील, याला पण अट्रॅक्ट करील. अच्छा सर, व्हॉट अबाउट धिस? हा याला अट्रॅक्ट करील. अच्छा, लुक ॲट दिस, हा याला अट्रॅक्ट करील. सो लेट अस शो द फोर्स इन द स्ट्रेट लाईन. हे बघ, ह्या प्लस वाल्याने मायनस वाल्याला काय केलं बेटा? अट्रॅक्ट. ओके. सो मी असं म्हणू, फोर्स ऑन 1 बिकॉज ऑफ 3 दिस वे. ओके. चला, याने याला काय केलं? अट्रॅक्ट. सो असं दाखव ना एरो कसा, हे काय असा, याने असं ओढलं. ओके. सो फोर्स ऑन 1 ड्यू टू 3, हे काय दाखवलं मी? फोर्स ऑन 3 ड्यू टू 1 असं दाखवलं पाहिजे ना. नंबरिंगचं टेन्शन नको घेऊ राहो. ठीक आहे ना. हे बघ, परत एकदा इथं क्लिअर करू. हे बघ, ह्या थर्डने सेकंडला ओढलं, थर्डने सेकंडला ओढले काय त्याच्याकडं. सो फोर्स ऑन कोण? सेकंड.
कोणी, हे काय थर्ड. ओके, अच्छा. हा जो सेकंड आहे त्याने पण थर्डला अट्रॅक्ट केलं. सेकंडने थर्डला काय केलं, अट्रॅक्ट. सो फोर्स ऑन हे काय थर्ड, कोणामुळे, दुसऱ्यामुळे. ठीक आहे, इथे अट्रॅक्टिव्ह फील आलं सगळ्यांना. हा ओके सर. मुद्दा असा आहे की बेटा काय बोलत होतो मी, तेच विसरून गेलो. सुपर पोझिशन चालू बेटा, हे तर झाला हा खेळ झाला. सुपर पोझिशन प्रिन्सिपल काय सांगतो मला की बाबा फोर्स ऍट एनी पॉइंट कोणता आहे, टुचुक टुचुक टुचुक, तीन पैकी कोणताही पॉइंट घ्या, नाही का, तीन पैकी कोणताही पॉइंट घ्या, मला ह्या पॉइंटला रिझल्टंट पाहिजे, ह्या पॉइंटला रिझल्टंट पाहिजे मला. समजा हे तीन पॉइंट्स आहेत, मी असं म्हणू का, हे बघ, दिस इज फर्स्ट वन, यु नो, दिस इज सेकंड वन अँड दिस इज थर्ड वन. आय वॉन्ट नेट फोर्स ऍट पॉइंट 1 2 3 काही म्हणा, मी म्हणतो 1 वरती मला पाहिजे. ओके, 1 वरती मला पाहिजे. आता नीट लक्ष दे बेटा, ह्या पॉइंट 1 वरती मला जर का पाहिजे, तर ह्या 2 मुळे 1 वरती फोर्स कसा बेटा, हे काय इन दिस वे, मी चला नीट ऐक, नीट ऐक. नेट फोर्स ऑन द पॉइंट 1 पाहिजे मला, तर 2 मुळे 1 वरती फोर्स कसा आहे, रिपल्सिव्ह इन दिस वे, हे बघ अशा डायरेक्शन मध्ये. फोर्स ऑन, बघ बर का, फोर्स ऑन 1 ड्यू टू 2 आहे का नाही, फोर्स ऑन 1 ड्यू टू 2 असा आहे. ओके सर. आता याच्यामुळे झाला, याच्यामुळे याच्यावरती फोर्स कसा आहे, अट्रॅक्टिव्ह. कसा आहे फोर्स, अट्रॅक्टिव्ह. अरे सोनो बेटा, अट्रॅक्ट केल्याने. सो बघ ना, इथून असं दाखव ना खाली, फोर्स ऑन 1 बिकॉज ऑफ 3. अरे काय, फोर्स ऑन 1 बिकॉज ऑफ 3. क्लिअर आहे बेटा. याच्यामुळे हा असा आणि खालच्यामुळे हा असा, आणि दोघांच्या मध्ये काहीतरी अँगल असेल ना, काहीतरी अँगल असेल. लेट अस से, बालमित्रांनो एक स्पेशल केस घेतो मी, 120 डिग्री घेतो. किती, 120 डिग्री. ऑफिसरों कोर से सक्सेस वालो, टिंग टिडिंग टिंग 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 टिंग, दोनों फोर्स में एंगल डालो, टिडिंग टिंग 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 टिंग, 120 डिग्री. जर दोन फोर्सेस मधला अँगल 120 डिग्री असेल, मग ते कसे असू दे, एक असा एक असा, नाही का, 90 पेक्षा मोठा. 120 डिग्री जर दोन फोर्स मध्ये अँगल असेल बालमित्रांनो, तर तर आणखी एक गोष्ट, आणि दोन्ही फोर्सेस जर का सेम सेम असतील, कसं लिहू, कुठे लिहू, दोन फोर्स, मी स्टार मार्क करून एक गोल्डन स्टेटमेंट लिहितो. दोन फोर्स च मॅग्निट्यूड 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 सेम असेल. पहिली गोष्ट, दोन फोर्सचं मॅग्निट्यूड सेम पाहिजे, सेम असेल. मी त्याला एफ म्हणू का, एफ, F1 आणि F2, एफ सेम असेल, व लईच मराठी झालं, प्रॉपर मराठी. आणि आणि त्यांच्यातला अँगल, आणि त्यांच्यातला अँगल 120 डिग्री असेल. चला मस्तपैकी मराठीत काल आपल्याला, दोन फोर्सचा मॅग्निट्यूड सेम आहे, 5 न्यूटन 5 न्यूटन, 25 न्यूटन 25 न्यूटन, किंवा एफ 120 ना, एफ 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 आणि 120 डिग्री अँगल आहे. दोन फोर्सचा मॅग्निट्यूड सेम आहे, त्यांच्यातला अँगल 120 आहे. ह्या दोन गोष्टी जर का सॅटिस्फाय झाल्या बालमित्रांनो असेल, तर 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 रिझल्टंट च मॅग्निट्यूड सुद्धा एफ असतं. तर तर नेट फोर्सचं जागाच नाही राहिली रे, मॅग्निट्यूड सुद्धा एफ असत. क्लिअर आहे. तर नेट फोर्सचं मॅग्निट्यूड सुद्धा एफ असतं. पटकन प्रूव्ह करून देतो, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. स्क्रीनशॉट घ्यायचा एकदा. चला ती स्टोरी पुसू. हे असं इथपर्यंत आलं की बाबा पॉईंट 1 वरती काय, वरती हे पुसतो मी. झालं, हे असंच ठेवतो. तर डिस्कशन एकदा कन्सेप्ट क्लिअर करू, मग आपण कितीही सम सोडू शकतो. ठीक आहे ना. ऐक, आता मी काय म्हणत होतो, हे प्रूव्ह करतो. बाळा मला सांग, तुम्हाला दोन फोर्स मधला रिझल्टंट फोर्स कसा काढायचा किंवा नेट फोर्स कसा काढायचा, याचा फॉर्म्युला मी अशी अपेक्षा करतो की तो तुम्हाला माहिती आहे. पॅरलेलोग्राम लॉ आपण केलेला आहे बेटा. अरे येस ऑर नो. समजा हा वेक्टर पी, याचा युट्यूब वरती व्हिडिओ पण अवेलेबल आहे. येस ऑर नो बेटा. पी वेक्टर आणि क्यू वेक्टर, दोघांमध्ये अँगल काय बेटा, थीटा. तर दोघांचा रिझल्टंट इज गिवन बाय आर वेक्टर विच इज अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर
प्लस 2pq cos थिटा. मी अपेक्षा करतो, अरे वेक्टर एरो कशा लिहिला राव, हे मॅग्निट्यूड आहे. काय बेटा, हे मॅग्निट्यूड आहे. आय एम होपिंग की तुम्हाला पाठ आहे. तर बेटा आता बघ, दोघांच दोन फोर्स आहेत माझ्याकडे बरं का, हा पी वेक्टर आणि हा क्यू वेक्टर. समजा याचं पण मॅग्निट्यूड सेम, याचं पण मॅग्निट्यूड सेम, आणि दोघांना मी काय बोललो बेटा, एफ. ठीक आहे. तर आता रिझल्टंट काय येईल बघ, अंडर रूट एफ स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर प्लस 2 एफ दोघांना एफ टाक ना, मॅग्निट्यूड एफ एफ दोघांचं, कॉस ऑफ, आणि सपोज दिस थीटा इज 120 डिग्री, कॉस ऑफ 120 डिग्री. ओके. मग बेटा रूट मध्ये बघ, एफ स्क्वेअर अधिक एफ स्क्वेअर काय झालं रे, 2f स्क्वेअर प्लस 2f 2f इंटू एफ स्क्वेअर, कॉस ऑफ 120 हे पण काढून देतोय बघ, कॉस ऑफ 120 डिग्री. बाल मित्रांनो मी याला असलो का, कॉस ऑफ 180 मायनस 60. 180 इज अनचेंजिंग, हे तुम्हाला माहिती आहे. 180 मायनस सेकंड क्वाड्रंट म्हणजे कॉस इज निगेटिव्ह बाल मित्रांनो. अरे यस ऑर नो? सो मायनस कॉस ऑफ 60 डिग्री. अरे यस ऑर नो? minus cos of 60. What is cos 60? 1/2. So बच्चा this is minus 1/2. Agree? Cos of 120 आला minus 1/2. So मी इथे लिहितो minus 1/2. टू चूक याला हा कॅन्सल झाला. आणि बाल मित्रांनो मला तुम्हीच सांगा, आत काय राहिलं रे, 2f स्क्वेअर बरं का, प्लस आणि मायनस मायनस होईल, वजा एफ स्क्वेअर. म्हणजेच मला सांगा, रूट मध्ये 2f स्क्वेअर मधून 1f स्क्वेअर गेला, एफ स्क्वेअर म्हणजेच फायनली एफ राहिला का नाही, बजावता आली. अरे बरोबर का नाही? सो फायनली हे कळालं याचा प्रूफ. ठीक आहे. सो ठोकत आली. समजा बाल मित्रांनो आपण 2च्या ऐवजी 3 चार्जेस घेतले होते मगाशी, आता 3च्या ऐवजी मी 4 चार्जेस घेतो. समजा 4 चार्जेस आर अवेलेबल आणि हे असे बरं का, समजा पी क्यू आर एस ह्या पॉइंट्सला 4 चार्जेस आहे. समजा हा प्लस क्यू, इथे मायनस क्यू, इथे मायनस क्यू, आणि इथे प्लस 2q. ठीक आहे ना, अशी केस घेतली आपण एक. लेट्स अज्युम. तर बेटा समजा मला ते म्हटले की पॉइंट क्यू वरती नेट फोर्स काढा, 1 2 3 4 कुठेही म्हणू शकतात, किंवा कधी कधी म्हणतील सेंटरला काढा, कुठेही म्हणतील, कुठल्याही एका पॉइंटला रिझल्टंट फोर्स ड्यू टू ऑल अदर चार्जेस आम्हाला काढून दाखवा. तर आपण लकी ड्रॉ मध्ये सिलेक्ट केला, चला क्यू वरती काढू. ठीक आहे ना. तर बेटा नीट लक्ष दे, ह्या क्यू वरती टुचूक ह्या तिघांच्यामुळे कोणते कोणते फोर्सेस आहेत बरं का. मग मला सांग बेटा, ह्या क्यू वरती ह्या पी मुळे कसा फोर्स असेल, अट्रॅक्टिव्ह का रिपल्सिव्ह बघणार आहोत, प्लस आणि मायनस. अट्रॅक्टिव्ह. सो हा जो पी आहे त्या क्यू ला या 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 बरोबर का नाही, काय म्हणाल, या. आमचा वेदा म्हणाल बसा आमच्या बोकांडी. ठीक आहे. सो बेटा आर यू अंडरस्टँडिंग? सो त्याला तो या म्हणणार आहे, विशेष नाही, अट्रॅक्टिव्ह आहे. सो मी असं म्हणू का, फोर्स ऑन क्यू बिकॉज ऑफ पी, फोर्स ऑन क्यू बिकॉज ऑफ पी, अट्रॅक्टिव्ह झालं. चला याचा विषय काय, हा निगेटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह, अट्रॅक्शन असणार आहे ना. सो क्यू वरती याच्यामुळे कसा फोर्स असेल, हा त्याला काय म्हणाल, या या या, अट्रॅक्टिव्ह आहे ना, या म्हणणार आहे तो, विषयच नाही. सो फोर्स ऑन क्यू बिकॉज ऑफ आर. चला याच्यामुळे हा जो एस आहे हा पॉझिटिव्ह आहे, क्यू वरती पण पॉझिटिव्ह आहे, सो रिपल्शन असणार आहे ना. सो हा त्याला या नाही म्हणणार, याला ढकलणार, हा त्याला ढकलणार. सो बेटा इथं प्लस क्यू लिहितो त्याचा बरं का, हा याला डिश किंवा ढकलणार आहे दिस वे. सो फोर्स ऑन क्यू बिकॉज ऑफ कोण आहे, हा यस. क्लिअर आहे. सो टुचुक टिंग 3 फोर्सेस आर देअर ऍट पॉइंट दॅट क्यू. हे बघ इथं बघ 3 फोर्सेस, एक हा असा फोर्स ऑन क्यू बिकॉज ऑफ आर, एक हा असा फोर्स ऑन क्यू बिकॉज ऑफ दॅट पी, आणि एक हा फोर्स ऑन क्यू बिकॉज ऑफ यस. संपलं. या तिघांचं काय काढायचं आपल्याला, रिझल्टंट काढायचा. सर कसा निघल, काही अडचण नाही ना राव. मला सांग ना, टेंग टेंग ह्या दोघांमध्ये अँगल किती आहे, 90. अरे आहे का नाही. मग दोघांचा रिझल्टंट कोणत्या डायरेक्शन मध्ये राहील, टिचिक 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 इकडे राहील ना, रिझल्टंट ऑफ धिस अँड धिस. अरे आर यू अंडरस्टँडिंग? मी त्याला म्हणतो एफ डॅश. निघल का नाही निघल, निघल ना राव. व्हॅल्यू दिल्या 2 3 तर मी काढू शकतो ना, आपल्याला माहिती आहे. सो मी जनरल तुमच्या समोर एक सिनेरिओ फक्त तयार करतोय. हा ही डायरेक्शन. आता बघ, एक तर हा आणि हा सेम सेम आले तर नेट फोर्स विल बी 0. इकडे 5 न्यूटन खाली 5 न्यूटन, नेट फोर्स विल बी 0. समजा हा आला 12 न्यूटन आणि हा आला 7 न्यूटन, तर हा मोठा आहे हा छोटा आहे. 12तून 7 गेले 5 न्यूटन धिस साइड, नाही का. समजा हा आला 5 न्यूटन, तो आला 2 न्यूटन,
सो हा 5 मोठा आहे, 2 छोटा आहे. मोठ्या डायरेक्शन मध्ये 5 2 गेले 3 इन धिस वे. आर यू अंडरस्टँडिंग ऑल दिस? समजा मला त्यांनी क्यूच्या ऐवजी मला आता बोलले की सेंटरला फोर्स काढा. मी फक्त डायरेक्शन दाखवते बरं, सध्या व्हॅल्यू टाकून आपण काढू शकतो. समजा मला आता ह्याच केसमध्ये काय बोलले, सेंटरला फोर्स दाखवा. तर काय अडचण, मी काय करणार, हे बघ काय करू आपण, 2 डायगोनलला क्रॉस करूया. बघ इथं मला भेटलं सेंटर वरती किती जणांमुळे फोर्स असेल, 4 हे बघ. आता बाकीचं पुसू, स्क्रीनशॉट तुम्ही घेतला असेल, आहे हो. बघ लक्ष दे, पुसतो बाकीचं आता बरं का. जाऊ दे, नवीन डायग्राम काढतोय बघ. सेंटर बरं का, हे बघ ह्या पॉइंटला इथे कोण आहे बेटा, प्लस क्यू. हा, आणि पॉइंट क्यू इथे पी विच हॅज मायनस क्यू, इथे यस विच हॅज प्लस 2Q, आणि इथं आर विच हॅज मायनस क्यू. हा जो सेंट्रल पॉइंट आहे बघ, आता याच्यावरती ह्या पी मुळे फोर्स कसा असेल बेटा, बघ ना. आय एम व्हेरी सॉरी, इथे सेंटरला एक चार्ज दिला पाहिजे ना त्यांनी, आपल्याला दिला पाहिजे ना. मी असं म्हणतो की बाबा सेंटरला प्लस क्यू आहे. अरे त्याशिवाय कसा खेळ सुरू होईल. हा, मग आता हे बघ इथे प्लस आहे ना बेटा. बर, याच्यावरती ह्या पी मुळे फोर्स कसा असेल, अट्रॅक्टिव्ह. अरे सॉर नो, तू याने कोणावरती लावलाय ते नको पाहू, त्याच्यावरती ऍक्ट होणारे फोर्सेस बिकॉज ऑफ धिस. सो बेटा हा त्या प्लसला काय केलं, अट्रॅक्ट. सो हे बघ सेंटर पासून मी हा असं दाखवते की अट्रॅक्टिव्ह. आता हा प्लस ठीक आहे ना. सो हा याला ढकलणार ना, दूर ढकलणार इकडं, राईट. चला याच्यामुळे कसं असेल बेटा, अट्रॅक्टिव्ह. अरे बघ ना, हा त्याला अट्रॅक्ट करेल ना. सो इट विल बी दिस वे. बरं हा काय करेल बेटा, हा प्लस आहे, हा त्याला ढकलेल. अरे आर यू अंडरस्टँडिंग? सो यांचा रिझल्टंट काढा, यू विल गेट द आन्सर. अशा टाइपचे न्यूमेरिकल्स वी हॅव टू सॉल्व. ठीक आहे, चलो. सो लुक एट दिस मल्टिपल चॉइस क्वेश्चन. अ चार्ज Q1 exerts some force on the second charge Q2. एक चार्ज Q1 आहे, दुसरा चार्ज Q2 आहे. दोघं एकमेकांवरती ऑब्वियस आहे की फोर्स लावणारच आहे, राईट. आता आपल्याला ते प्लस का मायनस काहीच माहित नाही. इफ द थर्ड चार्ज Q3 इज ब्रॉट नियर देम, द फोर्स ऑन Q1 ऑन Q2 विल. हा, आता नीट आहे का. समजा बेटा हा प्लस Q1 आहे आणि हा प्लस Q2 आहे, नाही का. म्हणजे एक जण प्लस आणि एक जण मायनस असं तरी असेल. किंवा किंवा बेटा समजा हा प्लस आहे तर हा मायनस आहे, याच्या पलीकडचं काही केस जाणार, एक पॉझिटिव्ह आणि दुसरा निगेटिव्ह, कोणी पण पॉझिटिव्ह कोणी, याच्यात पलीकडे काही केस जाणार नाही. ए चार्ज Q1 exerts some force on the second charge Q2. Q1 Q2 वरती कसा फोर्स लावणार आहे, इथे यू कॅन सी फोर्स ऑन 2 to 1 रिपल्सिव्ह. चल ही केस घेतली तर 1 2 वरती ओढणार आहे ना जवळ. सो इट विल बी अट्रॅक्टिव्ह. सो फोर्स ऑन 2 to 1 गेटिंग. सो एक तर असा तरी असेल रिपल्सिव्ह नाही तर अट्रॅक्टिव्ह, बस संपला विषय. इफ द थर्ड चार्ज Q3 इज ब्रॉट नियर देम, एक Q3 आणला, कोण आणला बेटा, Q3 आणला, है की नाही. Q3 समजा तो प्लस असेल नाही तर मायनस असेल. मी सिनेरिओ क्लिअर करतोय तुमच्यासमोर, कोणती एक केस घे, गाणे वाजतात, ठीक आहे ना. Q3 आणला, समजा प्लस असेल नाही तर मायनस असेल. आता पुढे फोर्स ऑफ Q1 एक्झर्टेड ऑन Q2. Q1 ने Q2 वरती लावलेला फोर्स, Q1 ने Q2 वरती लावलेला फोर्स, बरं का. ती केस घेणे तर ही केस घे, इन्क्रीज होईल का डिक्रीज होईल का सेमच राहील का. शेवटचा ऑप्शन असा आहे इन्क्रीज, जर का Q1 च सेम चार्ज ऍज Q3, नाही का, याचा आणि याचा सेम चार्ज असेल तर इन्क्रीज, किंवा किंवा डिक्रीज इफ Q2 हॅज सेम चार्ज ऍज Q3. यू विल से सर वी आर गेटिंग कन्फ्युज्ड. तर बेटा लक्षात आहे, कन्सेप्ट सेम आहे, हे याचा तर काही संबंधच नाही बेटा लास्टचा. आता इन्क्रीज डिक्रीज आणि सेम, बाळा मला सांग, हा त्याच्यावरती फोर्स लावतोच आहे ना, त्याचा आणि याचा संबंध काही नाहीच. तुम्ही आणा नाही नका आणू, फरक एवढाच आहे, हा आणल्याच्या नंतर त्याला काय करेल, फक्त प्लस आहे तर ढकलेल असा, किंवा ही केस असेल निगेटिव्ह असेल तर अट्रॅक्ट करील. याच्या पहिले काही संबंध, हा त्याचा सिनेरिओ राहिला. 1चा 2 वरती काही इफेक्ट नाही होणार आहे, जसा रिपल्सिव्ह तर रिपल्सिव्हच राहणार आहे, त्यात काही चेंज होणार नाहीये, वाढणे कमी होण्यात काही संबंध नाही. इथे अट्रॅक्टिव्ह राहणार आहे. सो इट विल बी सेम, त्याचा काही इम्पॅक्ट नाहीये. जो नवीन पहिला आणा, दुसरा आणा, तिसरा आणा, ते रिपेल अट्रॅक्ट करत राहतील, एकामेकांना ते डिस्टर्ब करणार नाहीत. सो बालमित्रांनो, पुढचा क्वेश्चन आपल्याला सांगतोय, एक मला इथं असा एक स्क्वेअर दिसतोय, ठीक आहे ना.
फोर्स ऑन द चार्ज केप्ट ॲट द सेंटर ओ, हे राहिलं. त्यांनी काय केलंय, हे इथं एक सेंटर ओ, याच्यावरती असणारा फोर्स 4 ऑप्शन दिले, 0 का अलॉंग द डायगोनल, म्हणजे डायरेक्शन अलॉंग डायगोनल एसी, याच्या अलॉंग का अलॉंग डायगोनल बीडी, याच्या अलॉंग का परपेंडिक्युलर टू साइड एबी, नाही का, वरती खाली असा. दिस इज द क्वेश्चन. ठीक आहे. मग आता काय करणार बेटा मी, बेटा इफ आय लुक क्लिअरली ए बी सी डी, बरं का, इथे प्लस क्यू, तिथे प्लस 2Q, इथं प्लस क्यू, इथं मायनस 2Q, आणि मला पाहिजे सेंटर ओ वरती. तर सेंटर ओ वरती चौघांमुळे फोर्स असणार आहे. हा प्लस क्यू आणि हा प्लस क्यू, जर का तुम्ही नीट पाहिलं, नीट ऐक, हा प्लस क्यू इथे जो चार्ज आहे त्याला काय करील, रिपेल करील. लेटस से इथे चार्ज प्लस क्यू आहे किंवा मायनस क्यू आहे, जो घ्यायचा तो घ्या, काही फरक नाही पडत. मी असं अज्युम करतो की बाबा इथे एक चार्ज ठेवलाय की बाबा तो प्लस क्यू आहे, नाही का, प्लस 1Q 2Q, त्याने फरक नाही पडणार. इथं विषय फक्त डायरेक्शनचा आहे. ऐक आता, तर बेटा प्लस क्यू ठेवला असं जर का मी म्हटलं, तर हा प्लस याला काय करणार, ढकलणार. अरे येस ऑर नो, याला काय करणार, ढकलणार. राईट. अच्छा, हा प्लस क्यू हा याला ढकलणार. सो याच्यामुळे याच्यावरती फोर्स वरती राहील ना, येस ऑर नो. आणि दोन्ही फोर्सेस एकमेकाला कॅन्सल आउट करतील. अरे बाबा, फोर्सचा फॉर्म्युला काय, के Q1 Q2 बाय आर स्क्वेअर, के तर कॉन्स्टंट आहे, Q1 Q2 बाय आर स्क्वेअर. अरे बघ ना राव, हे पण डिस्टन्स सेम आहे ना, स्क्वेअर आहे ना तो. अरे येस ऑर नो. सो दीज टू फोर्सेस विल कॅन्सल द इफेक्ट ऑफ वन अनदर, कारण इथे पण चार्ज क्यू आहे, इथे पण चार्ज, बघ ना, क्यू क्यू जोडी, क्यू क्यू जोडी. अरे फोर्सचा फॉर्म्युला काय राव, के Q1 Q2 भागिले आर स्क्वेअर. बघ ना, तू या दोघांच्या बाबतीत फोर्स काढशील तर डिस्टन्स आर सेम आहे ना, आणि Q1 Q2 चार्जेस पण सेम आहे. सो दे आर इक्वल अँड अपोजिट, विल कॅन्सल इफेक्ट ऑफ वन अनदर. खाली राहिले फक्त हे दोन फोर्सेस. राईट. आता बघ, प्लस 2Q आणि इथे प्लस क्यू, बर का, तर हा याच्यावरती रिपल्सिव्ह फोर्स लावल ना, लाईक धिस, हा असा, बरोबर का नाही. आणि हा मायनस 2Q आहे, हा मायनस 2Q आहे, प्लसला अट्रॅक्ट करील. सो याच्यामुळे सुद्धा फोर्स अट्रॅक्टिव्ह. सो दोन्ही फोर्स कसे आले, अलॉंग दॅट डायगोनल बीडी आले. येस ऑर नो, व्हेरी इझी. बेटा क्वेश्चन इज सेइंग इलेक्ट्रिक चार्जेस 1 मायक्रोकुलोम, -1 मायक्रोकुलोम आणि 2 मायक्रोकुलोम आर प्लेस्ड इन एअर, हवेत ठेवले ऍट द कॉर्नर्स ए बी अँड सी रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे ना, ऑफ इक्वलॅटरल ट्रायंगल. कोणता ट्रायंगल आहे बेटा, इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. काय अडचण नाही, आपल्याला एक डायग्राम काढणं जरुरी आहे. ठीक आहे, ए बी सी. बर, हॅव्हिंग द लेंथ इच ऑफ साइड 10 सेंटीमीटर, की बेटा लेंथ 10 सेंटीमीटर, इक्विलॅटरल आहे, ऑब्वियस आहे, इच साइड विल बी 10 सेंटीमीटर, बेझिझक. रिझल्टंट फोर्स ऑन द चार्ज एट सी, सी वरती कोणता चार्ज असेल, सॉरी, सी वरती नेट फोर्स किती. आता बघ, इन द ए बी सी रिस्पेक्टिव्हली, म्हणजे ए ला 1 मायक्रोकुलोम आहे, ए वरती 1 मायक्रोकुलोम, बी वरती -1 मायक्रोकुलोम, हे त्यांनी दिलंय बरं का, मोग आपण नाही घेऊन जमत. आणि सी वर रिस्पेक्टिव्हली बोलत ना, सी वरती 2 मायक्रोकुलोम. ओके, ठीक आहे सर. मला त्या सी वरती पाहिजे रिझल्टंट फोर्स. ठीक आहे. मग आता बेटा तो जो सी पॉइंट आहे, डायग्राम इतकी कोपऱ्यात गेली रे, कोपऱ्यात गेली, पुन्हा डायग्राम काढतो, काही अडचण नाही, बरं का. आणि हा पॉइंट आहे सी. ठीक आहे, त्या सी वरती आहे 2 मायक्रोकुलोम. ठीक आहे, सी वरती बेटा 2 मायक्रोकुलोम चार्ज, ए वरती आहे 1 मायक्रोकुलोम आणि इथे आहे -1 मायक्रोकुलोम. 10 सेंटीमीटर 10 सेंटीमीटर 10 सेंटीमीटर सुरू किया जाए. तर आपल्याला सी वरती नेट फोर्स पाहिजे बिकॉज ऑफ दिस टू. मग आता काय करू बेटा, हा पॉझिटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे आणि हा निगेटिव्ह आहे सी वरती, या दोघांमुळे. आता हा 1 मायक्रोकुलोम हा प्लस आहे बेटा, हा याला काय रिपेल. सो फोर्स ऑन सी बिकॉज ऑफ ए, खाली राहील ना, रिपल्सिव्ह. ठीक आहे, हा निगेटिव्ह आहे आणि हा पॉझिटिव्ह आहे. सो बी सी ला अट्रॅक्ट करेल, अट्रॅक्टिव्ह फोर्स इन दिस वे. आर यू अंडरस्टँडिंग, दाखवतो. ठीक आहे ना बेटा. सो फोर्स ऑन सी बिकॉज ऑफ दिस बी. टिचिक अँड टिचिक ट्रायंगल इक्विलॅटरल आहे ना बेटा. सो तुम्हाला कळलं असेल की प्रत्येक साइड 60, म्हणजे या दोघांमध्ये अँगल किती उरला बेटा, 120.
ओके, सो या दोघांमधला अँगल मला लक्षात आला. इट इज फोर्स ऑन सी ड्यू टू बी, फोर्स ऑन सी ड्यू टू ए. दोघांमधला अँगल किती बेटा? 120 डिग्री. आय होप आय हॅव टॉट समथिंग लाईक दिस. इफ द फोर्सेस आर सेम, चेक करू फोर्सेस सेम आहे का. तर टेचिक अँड टेचिक हे दोन्ही सेम आहेत का. तर बेटा 1 मायक्रोकुलम आणि 1 मायक्रोकुलम, अरे 1 मायक्रोकुलम आहे ना बेटा. फोर्सचा फॉर्म्युला काय? के Q1 Q2 भागिले R स्क्वेअर. अरे बघ ना, हा पण 1 मायक्रोकुलम आणि हा सुद्धा 1 मायक्रोकुलम आहे. बेटा लक्ष दे, व्हॉट विल हॅपन इज, ही साईड 10 सेंटीमीटर आहे, ही पण साईड 10 सेंटीमीटर आहे. सो ह्या पॉइंटला याने लावलेला हा जो फोर्स आहे, ह्या पॉइंटला याने लावलेला हा जो फोर्स आहे, त्याचं जे मॅग्निट्यूड येईल बेटा Q1 Q2 बाय R स्क्वेअर. बघ 1 गुणिले 2 भागिले 10 सेंटीमीटरचा स्क्वेअर आहे की नाही. आता ह्या पॉइंटला याने लावलेला फोर्स Q1 Q2 हे बघ 1, अरे -1 आहे, मॅग्निट्यूड तर 1 आहे ना बेटा, डायरेक्शन दाखवली ना आपण इकडे. 1 गुणिले 2 भागिले 10 सेंटीमीटरचा स्क्वेअर. सो हे दोन्ही फोर्सेस सेम येणार आहे ना बेटा, हे दोन्ही पण फोर्सेस सेम येणार आहे ना. मग याला पण F म्हण, याला पण F म्हण. ही केस मी ऑलरेडी प्रूव्ह करून दाखवली का नाही. जर 120 डिग्री अँगल आहे आणि दोन्ही फोर्सेस सेम सेम आहे F आणि F, तर ह्यांचा जो रिझल्टंट आहे बेटा टिंग 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 टिंग, बरं का. हा जो रिझल्टंट आहे हा पण काय असतो, F नेट इज F. अरे येस ऑर नो, की अवतर डायग्राम काढून ठेवतो यासाठी. F नेट इज F, F नेट इज F. मग फक्त F काढ आता, F काढ, कोणता तरी एक काढ ना. हे बघ लक्ष दे, फोर्स ऑन C ड्यू टू A is force on C due to B is F. Okay, and that F is K Q1 Q2 by R square, right? So K ची व्हॅल्यू 9 into 10 ची पॉवर 9. पाठ करा बोललो तुम्ही. गुणिले Q1 Q2 बरं का, Q1 आणि Q2 1 आणि 2. अरे हा जरी घेतला तरी 1 आणि 2. मॅग्निट्यूड घे, मॅग्निट्यूड घे, मॅग्निट्यूड घे. 1 मायक्रोकुलम म्हणजे 10 ची पॉवर -6 कुलम. मायक्रो आहे ना, 10 ची पॉवर -6. पुन्हा 2 म्हणजे 10 ची पॉवर -6. एसआय युनिट मध्ये करून घे, एसआय युनिट मध्ये करून घे. ओके, Q1 Q2 एसआय मध्ये केलं, ओके एसआय मध्ये केलं, भागिले R चा स्क्वेअर. डिस्टन्स किती रे बेटा? 10 सेंटीमीटर, बरं का. 10 सेंटीमीटरचा स्क्वेअर आहे. माझं तुम्हाला सांग, 10 सेंटीमीटर म्हणजे 10 into 10 ची पॉवर -2 मीटर गुणिले 10 into 10 ची पॉवर -2 मीटर. अरे स्क्वेअर येणार आहो, स्क्वेअर आहे ना. एका 10 सेंटीमीटरला एसआय मध्ये केलं तर 10 गुणिले 10 ची पॉवर -2. रिपीट कर ना, स्क्वेअर आहे. चलो सोडवा याला, आय विल गेट द आन्सर. आणि हेच माझं F रिझल्टंट असणार आहे. सोडवा. बर बे एक बे, कशाला बे एक बे, काय झालं बे एक बे? 9 दुने 18 आणि भागिले. अच्छा, आता हे 9 यांचा काय कार्यक्रम होतोय रे? लेट अस सी व्हॉट इज हॅपनिंग हिअर. हे बघ 10 गुणिले 10 100 आणि 10 ची पॉवर -2. 10 ची पॉवर 1 आणि 1 2 आणि 10 ची पॉवर -2 ढिश कॅन्सल. 9 गुणिले 2 18 लिहिले. आता बाकीचे काय आहेत? -6 -6 10 ची पॉवर किती? -12 अधिक 9 -3. खालचा -2 वरती येईल, +2 होईल. -3 आणि +2 -1 राहू. 1.8 फिनिश्ड. बेसिक गोष्ट आहे राहू, इंडायसेसचे रूल्स. अरे कळालं का नाही कळालं? क्वेश्चन नंबर 4 इज +2 कुलम आणि +6 कुलम आर 2 चार्जेस रिपेलिंग इच अदर विथ द फोर्स ऑफ 12 न्यूटन. एक सिंपल डायग्राम काढू ना बेटा. मला सांग, एक +2 कुलम चार्ज आहे आणि एक +6 कुलम चार्ज आहे. ऑब्वियस आहे ना, हा याला रिपेल करेल आणि हा याला रिपेल करेल. ओके सर, 12 न्यूटन फोर्सने. ओके सर, काही अडचण नाही. 12 न्यूटनने, 12 न्यूटनने. ओके, इक्वल अँड अपोजिट आपल्याला माहिती आहे. इफ इच चार्ज इज गिवन -2 कुलम चार्ज, प्रत्येकाच्या ताटात -2 कुलम टाकला. बेटा मला सांग, हा +2 कुलम आहे, याला काय दिला? -2 कुलम दिला. तर +2 -2 बेटा व्हॉट विल हॅपन हिअर विल बी 0 कुलम चार्ज. याला किती दिला? -2 कुलम दिला. तर 6 तून 2 गेले -4, 6 तून 2 गेले -4 कुलम. अरे आर यू अंडरस्टँडिंग? ही अशी सिच्युएशन होईल ना. आता पटकन मला सांगा, व्हॉट विल बी युअर आन्सर? बा लक्ष दे, सिंपल गोष्ट आहे ना. अरे हा 0 कुलम झाला ना. इट इज नायदर पॉझिटिव्ह नॉर निगेटिव्ह, न्यूट्रल आहे बेटा, न्यूट्रल.
अरे हा झिरो निगेटिव्ह काय झाला, +2 ला -2 दिल्याच्या नंतर हा न्यूट्रल झाला रे बेटा, न्यूट्रल झाला. नो अट्रॅक्शन नो रिपल्शन, नो अट्रॅक्शन नो रिपल्शन, फोर्स विल बी 0. अरे आर यू अंडरस्टँडिंग? हा जर प्लस असता तर अट्रॅक्ट केलं असतं, मायनस असता तर रिपेल केलं असतं, दोन्हीपैकी काहीच नाही करणार तो, कारण की न्यूट्रल आहे. अरे आर यू अंडरस्टँडिंग? चल पाचवा क्लिअर बेटा. पाचवा, फोर्स बिटवीन टू चार्जेस. काय म्हणतायत? फोर्स बिटवीन टू चार्जेस 0.06 मीटर अपार्ट इज 5 न्यूटन. दोन चार्ज मधला फोर्स 5 न्यूटन आहे. हे बघा, मी 0.06 मीटर डिस्टन्स वरती दोन चार्जेस आहेत, मला नाही माहिती कोणते आहेत, मी म्हणतो Q1 आणि Q2, ना प्लस ना मायनस आपल्याला माहितीच नाही, फक्त एवढं माहिती आहे की हे डिस्टन्स आहे आणि तो फोर्स किती बच्चा, 5 न्यूटन फोर्स आहे. I will say F is 5 Newton. If each charge is moved towards each other by 0.01 meter. प्रत्येक चार्ज 0.01 ने जवळ आणला. नीट आहे का? हा 0.06 डिस्टन्स आहे, 0.01 ने जवळ आणला, देन फोर्स विल बिकम. तर फोर्स काय होईल? ठीक आहे, मग आता मी असं म्हणू 0.01 ने याला जवळ आणलं बर का, 0.01 ने याला जवळ आणलं. ओके ओके, दिस इज युअर Q1 अँड दिस इज युअर Q2. दोघांनाही जवळ आणलं. आता दोघांमधलं डिस्टन्स काय होईल बेटा? 0.04 मीटर होईल ना. अरे येस ऑर नो? जवळ आणल्याच्या नंतर इफ ईच चार्ज इज मूव्ड इन दिस वे देन द फोर्स विल बिकम. आता दोघांमधला फोर्स काय होईल? कंपॅरिझन करू आपण. चला, इथला फोर्स काय असेल बेटा? इथे 5 न्यूटन आहे ना. बरं, इथं काय होईल? आता आपल्याला माहिती आहे एफ चा फॉर्म्युला की Q1 Q2 बाय R². बरोबर का नाही? मग बेटा के कॉन्स्टंट आहे, Q1 आणि Q2 दोन्हीही चार्जेस कॉन्स्टंट आहे बेटा, दोन्हीही चार्जेस कॉन्स्टंट आहे. सो सिम्पली फोर्स, बेटा लक्ष दे, हा झाला फॉर्म्युला. सिम्पली फोर्स इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉट बेटा? R². आर यू अंडरस्टँडिंग? तर R1 इज 0.06 आणि हे R2 झालं ना बेटा, कालं नाही कालं? मग आता मी लक्ष दे, फोर्स हा इनवर्सली प्रोपोर्शनल टू R² आहे, मला इथला पाहिजे ना, मी याला म्हणू का F डॅश नवीन. तर बेटा F डॅश भागिले F काय पाहिजे मला? असा रेशो घे ना, जो पाहिजे तो वरती ठेवायचा, हा भागिले हा. आता फोर्स इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू R². मग काय होईल बेटा? R² भागिले R². फक्त काय करायचं? इनवर्स प्रोपोर्शनॅलिटी आहे ना बेटा, तर डॅश वाल्याचा इथं खाली घे, डॅश वाल्याला आपण काय म्हणूया? R डॅश स्क्वेअर. काय म्हणू? R1² म्हणू, पहिली आहे ना. अरे सॉरी नाही, हे R1 आहे ना. ओके ओके, याचा R1 आणि याचे R2. गेटिंग? ओके, इनवर्स आहे ना खाली याचा इथे. ठीक आहे, चलो इज इक्वल टू. तर बेटा हा F मला माहिती आहे 5 न्यूटन. हा F किती आहे? 5 न्यूटन. आणि R2² भागिले R1², याला मी असं लिहू का? R2 भागिले R1 ब्रॅकेटचा स्क्वेअर झालं. सो आता R2 आणि R1 व्हॅल्यू टाकून दे ना. R2 इज 0.04 भागिले R1 इज पहिले काय होतं? 0.06, 0.06 चा स्क्वेअर आणि गुणिले 5. सोडवा, वी विल गेट द आन्सर. तर बेटा स्क्रीनशॉट घे, मी इकडची साईड पुसतो. ओके, वी हॅव टू रीच टू द आन्सर ओनली. मग आता 0.04 चा स्क्वेअर. तर बेटा आतमध्ये मी याला असं लिहू का? 4 गुणिले 10⁻⁻2. तू टेन्शन घेऊ नको, मी स्टेप बाय स्टेप करतो बघ. भागिले 6 गुणिले 10⁻⁻2 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि गुणिले 5. हे आपल्याला सोडवायचे. दिस विल बी माय F डॅश. ओके, दिस विल बी माय F डॅश. चला, मग इज इक्वल टू 4 चा स्क्वेअर आहे बेटा 16 गुणिले 10⁻⁻2 चा स्क्वेअर -4. 6 चा बेटा 36, 10⁻⁻4. आता सोपं वाटतंय का नाही? यस सर. मग आता 4 चोक 16, 4 9 36, बरोबर. ही 10⁻⁻ झाली कॅन्सल. सो 5 चोक 20 आणि भागिले 9 काय होईल बेटा? 9 दुने 18 पॉइंट 20, 9 दुने 18, 2.2. सो 2.2 समथिंग. सो माझ्या मते हा जो 22 पॉइंट समथिंग माझ्याकडनं इथं गडबड झाली असेल. ओके, हॅज टू बी लाईक दिस ओनली 100%. ओके, हा माझ्याकडनं काहीतरी गडबड झाली असेल. वन्स अगेन आय विल चेक. काहीच अडचण नाही बेटा. अरे एवढा पण राडा करायचा नव्हता राव. मी 4/6 केला असं तरी जमत होतं. 2 2 4 2 6 राईट.
4 by 9 into 5. Perfect. We are 100% correct. This option is correct. Getting. So today we will stop here for physics.